नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ इथे कामाला सुरुवात केली. मी अंगण झाडून घ्यायला लागली. आम्ही दोघीजणी फेऱ्यावरनं कामं करतो, एकजण घरातलं एकजण बाहेरचं. काल मी घरातलं केलं तर आज मी बाहेरचं काम करायला आली. पहिल्यांदा आता अंगण झाडून घेते. अंगण झाडून गुरांची झाडलोट करून घ्यायची. गुरांकडे आली आता आणि गुरांखाली तर भरपूर राडा झाला आहे. आता सगळं शेण उचलून घेते आणि शेण उचलून सगळं स्वच्छ झाडून घेते. गुरांचं बघून झालं सगळं. आणि इकडं सकाळ सकाळ आता शेंगा वाळत घातले. ते 10 वाजले. ते आता कपडे धुवून टाकले सगळी. तिकडं निम्मे टाकलेत कपडे आणि इकडं निम्मे टाकले. एका बाजूने सगळे बसत नाही ती. आणि इथं घरापाशी भोपळ्याचा वेल आला आहे. भरपूर मोठा झाला आहे वेल, पण अजून काय भोपळा लागला नाही. तर फुलं लागली ती भरपूर. शेंगाला पाटी घेतली. अर्धा सारा राहिला आहे. त्यातलं थोडंच काढायच्या, थोड्या ठेवायच्या त्या वाल्या खायला. चला आता वेल उपटून तोडायला चालू करू. दुपारची 1 वाजली आणि फायनली आज आपला सगळा भुईमूग काढून झाला. खालच्या कडेला थोडंसं वेल ठेवले तर उपटायचं. ते काय आपल्याला ओल्या शेंगा खाण्यासाठी ठेवले. तर आता शेंगा संपले की खाऊ वाटते त्या, तेव्हा थोडं ठेवले ते वेल. आणि आज पण नाही म्हणता थोडं कमी नाही तर 1 पाटी शेंगा निघले त्या. चला आता हे शेंगा घरी नेऊन वाळत टाकायच्या. वाळत टाकताना जरा गुळून टाकायच्या, म्हणजे थोडी माती घाण जी असते ती खालच्या कडेला राहते. रानात आणलेल्या शेंगा वाळत घातल्या आता. इकडं आता शेंगाला पावसाचं ध्यान राखत शेंगा घेतल्या त्या फोडायला. पहिल्या जी काढल्या होत्या शेंगा सगळ्यात पहिल्यांदा ती ह्या मोठ्या कागदावर आहे त्या, आणि त्यातल्याच घेतल्या त्या फोडायला. शेंगा फोडून झाल्या. भरपूर शेंगदाणा निघले. तर स्टीलच्या अर्धी पाटी भरली. असं आहेत आपले शेंगदाणा ह्या वर्षीचं. अजून असं दिसताना मोठं मोठं दिसतं ते, पण अजून शेंगा थोड्या वल्या आहेत. त्या शेंगा वाळते नाही तसं शेंगदाणा बारीकच होते. तर 4 वाजले. त्या पोरं शाळेतनं आली आणि आता आम्ही सगळेच जेवण करायला लागलोय. मस्त अशा बॉब्या तळल्या त्या. आभाळ आले भरपूर. इकडं शाळा सोडलेल्या त्या चरायला. शेंगा गोळा करून घेऊ आता वाजले त्या संध्याकाळच्या 7 आणि आम्ही इकडं संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलोय. इकडं ज्वारीच्या भाकरी करायला चालू आहे त्या, आणि मी बनवायला लागली इकडं भाजी करणारी. आज शेपाची सुकी भाजी करायची. भाजीसाठी इकडं लसूण बारीक करून घेतलं. तर आता भाजी करून घेते. शेपाची भाजी करून झाली. डाळ भिजत घालायची विसरली होती, त्यामुळं डाळ टाकलीच नाही. शेंगदाण्याचं कुठं थोडंसं मोठं टाकलं. आता इकडं कुकरमध्ये फोडणीचा भात टाकला आहे. झाकण लावून 1-3 शिट्ट्या करून घेते, म्हणजे भात पण तयार होईल. सगळ्यांनी जेवायला बसायचं. स्वयंपाक करून झाला आहे. आम्ही सगळे आता जेवायला बसलो. या सगळ्यांनी जेवायला.